हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवरायांचे वंदन करू. संभाजीनगर जिल्ह्यातील जमलेला माझा तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय. सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, शांत बसा, शांत राहा आणि सगळे खाली बसा प्लीज प्लीज. कारण आपल्याला फक्त 20 मिनिटाच्या आत उरकायचंय. सकाळपासून मराठे रस्त्यावर आहेत. जगात मराठ्यांसारखी जातच कट्टर दुसरी नसेल कोणची. पटापट खाली बसा, मला बार बार खाली बसा म्हणायला लावू नका प्लीज. सगळ्यांना हवा येते, हवा आली पाहिजे. तुम्ही सकाळपासून उपाशी आहेत, याची कदर करावी लागणार आहे. ओ फोटो तिकडे व्हा, त्या लोकांना दिसा नाही इकडचा व्हा खाली. बसा लवकर बसा रे भाऊ. अरे आपल्या आई बहिणी लेकर कमरावरती घेऊन आलेले रे. आपलं रक्षण आपल्यालाच करायचं, आई बहिणीचं रक्षण आपल्यालाच करायचं. सकाळपासून रस्त्यावरती चालते आपली आई बहीण. प्लीज आपल्याला 20 मिनिटात आणि महत्वाच्या विषयाला हात घालायचा. महाराष्ट्र आज संभाजीनगरच्या मराठ्यांनी जिंकला आहे. इतका दम धरणं सोपी गोष्ट नाही. लवकर खाली बसा, महिलांना हवा येई नाही. महिलांच्या कमरेवरती लेकर आहेत. एकदा सांगितलं ना मराठ्यांची जात खाली बसती. आई बहिणीचा विचार करा, तुमचा विचार करू नका. महिलांना गुदमरायला लागले. चला पोलीस बंधू तुम्ही आतून या, कारण महिलांचं म्हणणं आहे तुम्ही खाली बसा. तुम्हाला खाली बसण्याऐवजी तुम्ही आतून या लवकर. सगळे सगळे खाली बसा. महिला गुदमरायला लागल्यात. भाषा कळतील तुम्हाला. एकाही मराठ्यांच्या जीवाला काय होता कामा नये, ही जबाबदारी आपली. हवा येईल बाहेरून सगळे तुम्ही खाली बसल्यामुळं, आणि सगळ्यांना हवा लागल. प्लीज सगळे खाली बसा, अजिबात उभा राहू नका. इथं खाली बसा, सगळे आवाज सगळ्याला येणार आहे. खाली बसा तुम्ही, मागचे खाली बसा. तुम्ही स्वतःची कदर करा. तुम्ही सकाळपासून रस्त्यावर आहे, अजिबात वेळ नाही गेला पाहिजे. सगळे काम धंदे मराठ्यांनी त्याच्यावर पाणी फिरलंय, व्यवसायावर पाणी फिरलंय, पण जातीसाठी ठेवून बसले. खरंच एवढी कट्टर हे तुम्ही ढाकला ढाकली करायचं नाही. आता एखाद्याच्या अंगावर पडता दात काढू नका. तुम्हाला खाली बसा म्हणल्याला कळत नाही का? मग रिकाम व्हा, थोडं रिकाम व्हा ना, पलीकडे जा ना, रस्ता करायला आणला. अरे गाडी गेल्यावर मी कुठे जाऊ? आणि तुला गाडी काय करते? तुला गाडी काय करते रे? नाटक सांगतो का सरकारवाली? विरोधक नाही आले म्हणून आरक्षण देत नाही. सरकार बी म्हणतं विरोधक आले तर देतो. तुम्ही गपचूप खाली बसा, नाटक करू नका. तुम्ही लवकर गाडी बसले खाली बसा लवकर. मागचे लोक उठायले नसता मग तुम्हाला याला रस्ता करून द्या, चला बाहेर जा. तुम्ही लोटालोटी करू नका. आपले भाऊ खाली बसले, तुम्हाला याच्यातच रात्र घालायची का? तुमचं असं म्हणणं आहे की याच्यातच रात्र घालायची पुरी? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? उगाच उगा तुम्हाला गरमायला लागलं म्हणून सगळे लोक खाली बसले, तर तुम्ही आणायला लागलात. आता खाली बसा. गाडी बसलेत नाही दिसलेत नका दिसू दे, आवाज येईल. संभाजीनगरला समोरफेची आठवण असू द्या. सगळे मराठ्यांची शान काढली आज संभाजीनगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी. ती शान जाऊ देऊ नका. खाली बसा म्हणजे लोकांना हवा लागत. लवकर खाली बसा, लवकर खाली बसा. खाली बसा, खाली बसा. मान्या सगळे रात जाईल. यांचा तुम्हाला काय प्रॉब्लेम? उगा आरडा करायचा म्हणून करायचा. तुम्हाला तर सरळ मी दिसतोय. आता इकडे काय बघायचंय का?
ए पोरो खाली बस, खाली बस, खाली बस. तुम्ही फक्त 50 जण नुसते ढकले का काहीच कामाचं नाही. तुम्हाला यावं पाठीला का मग तुम्ही फक्त 50 त्याच्यापेक्षा जास्त नाही येत तुम्ही. तुमच्या तेवढ्यामुळं मागच्या सगळ्या लोकांना प्रॉब्लेम यायला लागला. हे ढकलू नका रे, ढकलू नका. एखाद्याच्या अंगाला लागन, एखाद्याचा हातपाय मोडल. तुमची वय चाष्टा. यांना इकडून रस्ता देता का कडीकडे यांना द्यायचं काढून इकडं. हे काढून दिलंच बरं ते. थोडा रस्ता करा, यांना पुऱ्याला काढून देतो. कारण हे बहुतेक मला यांचा डाऊट यायला लागला. नुसते ढकले देत, मराठ्याचे लोक ढकलत नाहीत. आणि त्यातले त्या संभाजीनगरचे तर नाहीच. हे काय प्रॉब्लेम आहे तुला? सगळं बाहेर तिकडं उभं नाटक करतं काय काहीतरी. चला मी सुरू करतो. यांचा गोंधळ असंच चालू राहील. आज आपल्या श्रद्धाताईला सुद्धा 7-8 वर्ष झाले. आतापर्यंत कोपर्डीच्या ताईला न्याय मिळायला पाहिजे होता, पण नाही दिला या सरकारने. मायबापाओ, आपली लढाई मराठा आरक्षणाची. आपण सकाळपासून इथं आलाय. आपल्या सगळ्याच्या वतीनं कोपर्डीच्या ताईला आपण तुमच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना न्याय तर घेणार. कोपर्डीच्या ताईला मराठे न्याय घेणार. काही झालं तरी घेणार. आता संभाजीनगर मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांचा पहिल्यांदी मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. एवढा विराट जनसमुदाय मुंबईला जाताना होता व फडणवीस साहेब, आता पडण का नाही सरकार? महाविकास आघाडीवाले साहेब, पडण का नाही सरकार? महाविकास आघाडीचं येत नसतं आता, महायुतीचं येत नसतं. एवढे मराठे आले म्हणलं. आणायचे का आपले? सगळे ते रेडी आहेत भाऊ. आणि तिकीट मात्र एक जणच माग जा. यांना आपल्या वेदना नाही कळायच्या. आज बरोबर 1 महिना झालाय सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला. बरोबर 1 महिना झाला. आजची रात्र आहे सरकारच्या हातात. आजची रात्र सरकारच्या हातात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं. आपली सरकारकडे मागणी आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एके सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही 29 ऑगस्ट पासून मागणी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची, ही आपली मागणी. हैदराबादच्या गॅजेटसह सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट लागू करायचं, ही मागणी. आंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्यायच्या, अशा एकूण आपल्या 9 मागण्या. जर नीट ऐकताय का तुम्ही? कशाला आरडा कशाच येतोय? इतका आरडा नाही येत कधीच मराठ्याचा. तुम्हाला एक काम सांगतो, फक्त खाली बसा, कोणाला म्हणू नका. 10 मिनिटात उरकितो. सगळे सायलेंट व्हा. सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची. 1 दिवस 288 उमेदवार पाडल्याशिवाय सोडत नाही.
इतकं शांत व्हा. एकूण आपण केलेल्या मागण्या 9. सरकारने तारीख घेतली 13 जुलै. माझं मराठा समाजाला या संभाजीनगर मधून सांगणं आहे. खाली रे बाबा, नाही बाबा तुझा तिकडे कडीला होय तिकडे. तुला काय सांगा गाव गडखेडे. मीच त्यांचं ऐकतो फक्त, तेच मग ऐकत येत, बाकीच्याला मोजितच नाही ते. 13 जुलै सरकारनं तारीख घेतली. मराठ्यांच्या साक्षीने आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली. आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येनं जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो, आज रात्र तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची. बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही, कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर याची जाणीव मला ठेवावी लागणार आहे. मी आजची रात्र सरकारच्या हातात आहे. आज पहिल्या टप्प्यातला समारोप हे एकूण 5 टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हा आपला पण आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय. म्हणूनच मराठी आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालंय. मी एकदम महत्वाच्या विषयाला आज हात घालणार आहे, कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमलेलो. एक 10-15 मिनिटं बोलू का? रातभर भाऊ माझ्या बरागडाचा कार्यक्रमच झालाय. फक्त तुम्ही मला इतक्या संख्येने दिसताय. सांगितलं ना मी मोगा जगाच्या पाठीवर आणि या पृथ्वी तलावर इतकी कट्टर मराठ्यासारखी जात दुसरी नसणार आहे कोणची. ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला. एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी बेकार आहे, येईने जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्यात जाळशीच उपटी ती. अन्नाचा विचार करीत नाही, पाण्याचा नाही. त्याची परिस्थिती आज आली. फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी समजून घ्यावं. त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भुजबळाच्या नादी लागू नये. त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत. त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आपल्या आणखीन 2-4 टप्पे आपल्याला तातडीनं आता उरकायचे, तातडीनं उरकायचे. कारण मी आज 13 तारीख आहे. उद्या मी आता उठाच येत नाही मला, कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोहळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवांना मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी, बरोबर ना, वाखरीला रिंगण सोहळ्याला दर्शनाला जायचंय. माऊलीच्या, तुकोबारायांच्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या, विठुरायांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जायचंय. त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता निघायचं. हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं. म्हणून सांगितलं शांत चित्ताने ऐका, कार्यक्रम लवकर संपवायचा आहे. कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप आहे. ह्यो जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकतात बरं का. मला आजच्या झटक्यावर कळलंय. आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक खुटी ठोकू शकते ती. मुंबईत आहेत तेवढ्या. तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे. मायबाप मराठ्यांना सरकारनं 13 तारीख घेतली. सरकारच्या हातात आजची रात्र आहे. सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा. मराठ्यांना प्रथम माझी विनंती आहे, छगन भुजबळला दंगली घडायच्यात आणि म्हणून आपण राज्यात शांतता रॅल्या ठेवल्यात. मराठ्यांकडून शांतता असू द्या. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी. मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही फक्त शांत राहा. शांततेचं युद्ध कोणालाच पेलता येत नाही. जसे संभाजीनगर आलात
त्याच ताकदीनं शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय, स्वतः सुद्धा जायचंय. कुठं काडी सुद्धा मोडली नाही पाहिजे, ही मराठ्यांची जबाबदारी. सरकारच्या हातात आज रात्रीतून सरकारने विचार करावा. मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो, तेही या संभाजीनगरच्या 72 असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो. उद्याचे उद्या निर्णय होणार होता, परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला एक वापस यायला, कारण 15 तारखेला मी तिथे आहे, म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते. 16ला मी वापस येणार आहे. 17 तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोनच दिवस माझ्या हातात आहेत. सरकारने जर, मी आणखीनही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात येत, आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मेलो तरी माग हटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे. दुसरं सांगतो, याला जोडून माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. मला मराठ्यांची शक्ती वायाला घालायची नाही, मला वाईट पाऊल उचलायचं नाहीये. तुम्हाला याला जोडून सांगतो, 20 तारखेला याला जोडून सांगतो ना, पुढचं ते ऐका, मग तुमच्या लक्षात येईल. तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो, ऐका ना. अगोदर ऐका, नंतर नाही म्हणा. अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका तुम्ही म्हणा, पण पुढचं ऐका. 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सांगतोय ते ऐका. 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे, हे 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुम्ही नाही म्हणले तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही. ऐका मी काय सांगतोय. सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणारे बे 288 आणि मुंबईला बी जाणार मराठी. शेवटचा चान्स, तुम्ही नीट ऐकून घ्या. फक्त तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची, गोरगरिबाची राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही. म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घेत जा. मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो. मी तुम्हाला मायबाप मानलंय, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही. मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल, म्हणून मला तिथं जाणंही जाणं. म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू. 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाडायचे का उभे करायचे. कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे, एक. आणि दुसरं, मुंबईला किती तारखेला जायचं, या दोन्ही तारखी आपण 20 तारखेला तारखी ठरवू. पण 20ला आमरण उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला
तर चांगलं. त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सकाळी 11 रॅली सुरू झालेली, इथं यायला किती वाजले रे? अयो छगन भुजबळ हागूट लागत आहे आता. आता काय खरं नाही राहिलं. आता कार्यक्रमच झाला त्याचा, ते झोपत नाही आता. आषाढाच्या आधी सडक लागेल त्याला आता. बराबरी तरी कोणाची करावं हे त्याला कळत नाही राहते. बधीर मराठ्यांचे कुठं बरोबरी करीत असतेत का? अरे बाबा नुसतं मराठ्याचं बघ एक बी हालत आहे का? छगन भुजबळ आणणार कोणतरी इमानाने वरून हेलिकॉप्टर दाखल हालत आहेत का मराठे? सकाळपासून उपास शेतकरी हालणार. आणि मग आपण तर काही नाही, एक बिस्किट दिलं आम्हाला कोण काय चालता. तुम्हाला बघितलं की मला ओळख यायची, कारण तुम्हीच माझे मायबाप आहेत. तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या अंगात हत्तीचं काय 10-10, 20-20, 100-100 हत्तीचं बळ चढतंय. मी कोणाला मोजतच नाही तुमच्या पुढे. माझा पण फक्त समजून घेत जा, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. मी आडमुठा नाहीये. माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा नेता असता ना, एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात धिंगाणा केला असता. समजून घ्या मी काय सांगतो. आधी नुसतं गोंधळात राहू नका. मला तुम्हाला डाग लागून द्यायचा नाही आणि पावर बी तुमच्याच हातात ठेवायची. मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं. इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली, नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना, मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडावं लागून बघ. यांचे दांडुके काहीच करणार नाही त्या टायमाला मराठा ताराला लागल्यावर. पण मला खूप जबाबदारीनं काम करायचं. माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून 2 संध्या दिल्यात. आता दिली 1 महिना वेळ. तुम्हाला बोलायला जागा करायची मला. त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे. मला तुम्हाला बोलायला सांगायचं. आरडूच नका आता तुम्ही. खाली बसात म्हणून नका. तुम्ही गपचीप ऐका, काही होत नाही. महत्वाच्या विषयाला हात घातला. तुमच्या आरड्यामुळं गोरगरीब समाज बघा, कडीला उभा राहायला जागा नाही तर उभा राहायला नाही. उगा गप बसा, नाही ते खाली बसा म्हणणाऱ्याला त्यालाच बाहेर काढा. ऐकून घे. उभा राहून दे, काय फरक नाही पडत. ऐकून घे. विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो, मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजानं जबाबदारी दिली. तुम्ही जसे मराठा सेवक आहेत तसा मी सुद्धा मराठा सेवक आहे. काय वाजत आहे रे? अरे लावाना काढी तिला. मला काही सुचना नाही इकडे. मला वाटलं काय चाललं. अरे ते बंद करा ते. अरे तेलेच आरडून राहिले हो. मला समजून घ्यायचा आधी शिका. माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला. आतापर्यंत काही करून बसला असता. मी इतकं फुकून पाऊल टाकतोय, इतकं फुकून पाऊल टाकतोय की मराठ्याला डाग लागून द्याय नाही. मराठ्याला एवढंही खर्च ठेवून मी द्याय नाही. आरक्षण मात्र आणायला लागलं. आतापर्यंत 57 लाख नोंदी म्हणजे 3 जरी धरले तरी 1.5 कोटीला आरक्षण मिळालंय. कोणाला खर्चटलं का? मुंबईला गेले सुखरूप माघारी आणले की नाही सगळे. नाही तर एखादा मला असता करा आंदोलन कसलं बी आणि ते पळून गेलं असतं जात बसून. म्हणून जरंगे त्या अवलादीचा नाही, तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारी पैदास माझी नाही. मला म्हणून मी म्हणत असतो, मला डावट टाकून देत जा. सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला, दिला, तेच फसले. मला आणखीन डाव टाकू द्या. म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची येळी. मला डाव टाकू द्या, कारण ती आपल्यावर डाव टाकायला लागले. तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकले. 2 ते 3 डाव टाकले. मी तुम्हाला 20 तारखेला सांगत. हो, ते थोडे सांगण्यासारखे नाहीत. म्हणून का? कारण जे संभाजीनगर मध्ये कधीच शक्य नाही ते आज सरकारनं करून घेतलंय.
संभाजीनगरमध्ये जी गोष्ट शक्य नाही या आंदोलनामुळे इथं ठेवली। ही गोष्ट मी 20 ला सांगतो, कारण मला बघू दे हे कशासाठी ठेवते, काय सापडेलं यांनी किंवा काही सापडून सापडलाय का यांना, यांचे प्रायव्हेट ड्रोन कशासाठी होते हेही मला बघू द्या। मी यांना वाटत असेल आम्ही करतोय ते नाही, पण ते काय करतात मला 2 दिवसाच्या आधी एक माहिती मिळती म्हणजे मिळती, म्हणून त्यांचा डाव मी यशस्वी होऊ देत नाही। त्यांनी 2-3 कामं आज केलेत, त्यांना त्यातून काय साध्य करायचं होतं हे मला कळू द्या। कोणी बैठका घ्यायला पाहिजेत त्या न घेता ज्याचं हे क्षेत्रच नाही आरक्षणावर बैठक घ्यायचं त्यांनी बैठका घेतल्या। ज्या विभागाचं ज्या संस्थेचं हे क्षेत्रच नाही मराठा आरक्षणावर बैठका लावायच्या त्या क्षेत्राने सुद्धा बैठका लावल्या। वाह, काय मराठ्यांसाठी सरकारची कूटनीती, काय तुमची नियती, फक्त यांनी याच्यात हात घातलाय का मला बघू द्या। म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, मी जे काय पाऊल उचलतो तुम्हाला त्या आधी वाईट वाटतं, तुम्हाला घेतलेला निर्णय तुम्हाला असं वाटतं चुकीचा घेतला, किंवा तुम्हाला असं वाटतं आजची आजच निर्णय घ्या, कोणचा आपण समजून घ्या मी काय म्हणतोय। आणखीन 10 मिनिट जास्त जाऊ द्या, पण समारोप छाताडावर पाय देऊन तुम्ही जबरदस्त घेतलाय म्हणून मला 10 मिनिटं जास्त बोलू द्या। तुम्हाला वाटतं आताच निर्णय घ्यावा लगेच, पण मी ज्यावेळेस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं। मी ज्यावेळेस 7, 8, 5, 7 दिवस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतं, आणि ज्या दिवशी मी नंतर निर्णय घेतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं याच्यासाठी थांबला होता आणि ह्योच निर्णय योग्य। पाडा म्हणलेला निर्णय योग्य झाला का नाही, असं असतं आपलं काम। आपण दम त्यासाठी धरतो, नाही तर काही पोट्टे काय म्हणायचे मीच उभा तर मीच खासदार होणार आहे, तू पारडा असता त्याला पारडा असता आम्ही पडलो असतो, जातीची किंमत गेली असती। सगळं दिमागाने खेळायचं, प्रत्येक वेळेस ताकदीचा वापर नाही करायचा, बुद्धीचा सुद्धा वापर करायचा। देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या, अजित पवार साहेबांसारख्या, शिंदे साहेबांसारख्या त्यातले त्यात महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा डावात हरवणं सोपी गोष्ट नाही। आज छगन भुजबळला तर मिळत लागा, ते नुसतं बोलायचं म्हणून बोलतोय, कुकडं भरलतोय आता ते, त्याला नाही जाणाराचं इतके इंजेक्शन घ्यायला लावले तिथून पुढं नाही एवढ्या गोळी। मी प्रत्येक वेळेस सरकार फसलंय आणि सरकारनं आपल्याला फसवायचं काम केलंय। मायबाप त्यांनी जे मला समजेलं होतं ना, आता त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जे मला समजेलं होतं तसं हे पोरगा नाहीये, म्हणून मला वेळ देत जा, मी करल तुमच्या हिताच्या गडबडीत। पाय जर गाळात फसला ना तर निघणार नाही आई मावल्यांनो। एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला, तर मी स्वतः मला आयुष्यभर माफ नाही करणार, मी स्वतःच मला आयुष्यभर माफ नाही करणार, कारण मला तुमच्या जीवावरती काही कमायचं नाही, पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा आहे की तुमचे सगळे पोरं कोटीना लेकरं तुमचे मराठ्यांचे मोठे झाले पाहिजेत, हे स्वप्न साकार करायचं। हो द्या काय टाइम व्हायचा ती 40 वर्ष दिलंच नाही लढणारं म्हणा किंवा सरकारनं म्हणा। आता 10 महिन्यात काही ना काहीतरी मिळालंय ना, 2 गोष्टी मिळून दिल्या। 3, पहिली, सरकारला विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या सांगा, सरकारनं प्रोसिडिंग बुक दिलं, ते म्हणले 54 लाख नाही सापडल्या, 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या। एक काम झालं, 57 लाख एका नोंदीवरती 70 ते 50 पर्यंत एका नोंदीवर प्रमाणपत्र निघते। आपण 3च धरा, 57 लाखाला 3 जर म्हणलं तरी 1.5 कोटी मराठ्यांना आजच आरक्षण मिळालं। एक काम झालं। दुसरं काम, आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचं, खेकडेवणे अवलादी,
एक होत नाही, एकामेकाच्या टांगड्या उडती. आता कशी मराठ्याची जाती एक झाली टंगडी धरून आपली ती. टंगडी धरून वडीत होती ना, तो म्हणायचे ना मराठ्याची जात टंगडी धरून वडीती. आता कशी टंगडी धरून मराठ्याची जात आपटायला लागली. कशी मजा आली. लीड तोडता तोडता कसा फेस आलता. सोपं नाही भाऊ. तुम्ही मला येडं सब्जेक्ट देत, मला काही येडं सब्जेक्ट देते, मला नाव ठेवले ते नाही. मग त्यांना दुसरं काही सापडत नाही. हा, ते फक्त सोशल मीडियावर लिहिते. मला येड आहे. छगन भुजबळ म्हणतो चौथी नापाशी. मी तुला काय सांगू रे, आता तू माया पुढे मग सांगतो तुला काच का. मला म्हणताय मी चौथी नापाशी. काही नाव ठेवलेत मला. चौथी नापाशी. याला अक्कलच नाही, घटनेचा अभ्यास नाही, कायद्याचा अभ्यास नाही, काय ह्याचाच नाही. हे गावठी आहे, काही आहे. मी गावठी आहे, आडाणी असू. तुला काय करायचं. मी एकदम गेलेली केशी. पण मराठ्याला तो आज छाताडावर बसून आरक्षण दिलं नाही. मी गावठी आहे, जाऊ दे. पण मला खुटा उठतो तुला ठोकल्याला. किती पका ठोकलाय. तुला उपटाना म्हणून तो पडेल फिडेल सगळे ओबीसीचे नेते गोळा केले तरी उपटाना. अरे छगन भुजबळ, मी प्युअर येणार आहे. तो पायावर चालवतो, मी टकुऱ्यावर चालवतो. पण तुला मी गोळ्या खायला लावल्यात का नाही. मी चौथी नापास नाही, मी शाळेतच गेलो नव्हतो, ढोरा माग होतो. पण तुला इंजेक्शनच माझ्यामुळे सुरू झाले. तुला घोटाळ्याचा धाक नाही, जेलला जायचा धाक नाही. मी काय बोलतो सगळ्यात जास्त हे धाक आहे तुला. तू किती फजिती चालली. म्हणून सांगतो तुम्हाला मी, तुम्ही फक्त मी ज्यावेळेस निर्णय घेतो ना, मला मुद्दाम या समारोप इतका ताकदवर झाला ना, अख्खा महाराष्ट्र याला झाला. सकाळपासून ते म्हणजे बाप संभाजीनगरला भयान गर्दी झाली. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, मी जाहीरपणाने सांगतो तुम्ही आरक्षण द्या. मी 20 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात घ्यावा, ही फक्त संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची. मराठवाडा आणि महाराष्ट्रातली, विदर्भातल्या कुणबी मराठ्यांची, खानदेशातल्या कुणबी मराठ्यांची ही जर लवखंड ही लाट जर तिकडे निघाली ना, 300 किलोमीटर जागा लागणार ह्या टायवर. मला चालायला नुसते 300 किलोमीटर. खरं सांगतोय, चाष्टावर आता नेऊ नका. एक संधी आणखी सरकारला द्यायची. मग नाही 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायलो ना मी. तुम्हाला काय सांगायलोय मी, 20 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्यात का होईना डिक्लेअर करू. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची. 288 उभा करायचे कोणत्या दिवशी का पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. 20 तारखेला बैठक नाही या महाराष्ट्राची. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार. या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे. आणि दुसरं, मुंबईला कोणत्या तारखेला जायचं. 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं. एकदा जे ठरलेलं आहे त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा म्हणायचा बदल केला नव्हता तसा बदल नाही. बसणार टेकणार खाली उची 5 मिनिटं कोपऱ्या कापऱ्याला करायला जागा त्याला. छगन भुजबळ नाही का आता कोपऱ्या कापऱ्यात जागा केली, इकडे सरळ तिकडे सरळ जागा करायची शिका आपल्यात. माईबाप मराठ्यांनो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार. पण एक काम चांगलं झालं, भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत.
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटलं आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाहीत, त्यापेक्षा हे विरोधक नको आणि महायुती पण नको, आपल्या लेकराच्या बाजूने राहायचं, हे काम खूप चांगलं झालं. दुसरी गोष्ट सांगतो, काल जे 17-18 आमदार निवडून आले विधान परिषदेला, हे सगळेचे सगळे बावळे मराठ्याचा मतदान घेऊन निवडून आलेले बर का. जेवाले आमदार हे मतदान होतं आमदाराच, पण ते निवडून गेलेला आमदार आमच्या मतदानावर गेलेला. ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असेल आणि त्याच्या मतावर जो उमेदवार आमदार झाला असेल, त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदारांनी फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान मी केलंय बा, पण जातीवाद करू नको. संभाजीनगरला इतकी बेकार रॅली निघाली होती, जातीवाद करणाऱ्याच्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग. तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा, तुम्ही तुमची मिरवणूक अवश्य काढावी. मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ, मराठ्याच्या दारात जाऊन डीजे वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळं मराठ्यांच्या मतदारांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत. आणि मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवरचे आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडणार. आता जाहीर संभाजीनगर मधून सांगतो, कारण कोणत्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केलंय ती मला आज 9 वाजता यादी येणार आहे. आपलं तर कच्चा असतो, आपण मीडिया समोर सांगत असतो सगळं. विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदाराने मतदान केलं. जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला तो ओबीसीचा नेता मराठ्यांच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन त्रास देणार असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायचा. तो मतदान केलं म्हणून ते आमच्या मागे लागले. महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषदेवर मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला या संदेशी आज तुमचा नाही धकत पिटेव मराठ्याशिवाय कशाला विरोध करता. तुम्हाला मराठ्यापुढे असं करायच लागत, कशाला आमच्या नादी लागता. इथं चपला सकट पाय पाड्याशिवाय पर्यायच नाही दादा. ही लय बेकार जात आहे मराठ्यांची, सोपी नाही. आणि त्याच्यात ह्यो फक्कडे ह्यो लयच तर प्राणी आहे. नेत्या फित्याचा मी होतच नसतो. उद्या सकाळी मला गोळ्या घाला तरी मी तुमचा होत नसतो. तुम्ही जर म्हणले उद्या सकाळी 6 ट्रक भरून नोटा आणल्या तरी मी म्हणतो असतो ये हिरीत होतो. तुम्ही जरी उद्या सकाळी म्हणले सकाळ सकाळ तुला पाठच मंत्रीपद तरी मी लाखाने उडीत असतो, त्याला पण मराठ्यापासून लांब जात नसतो. माया नादीच नाही लागायचं. माझ्याकडे किती पण आमदारांनी मंत्री येऊ द्या, मधल्या काळात लय आलते ना. अगं बाय 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 जीव मला गिनीतच नव्हता, माया मराठीला गिनीत नव्हता का. तो काय भाषण काय बाकडं वाचत होता त्याच्यासाठीच्या टायमाला. आता माया असा चिटकून येऊन बसतो, वाटी मोडाची येळ आली गुढी घ्यायची. कोणी 54,000 मायनस गेलं, कोणी 36ने गेलं, कोणी 44ने गेलं. ते मायाकडे येतात आणि ते म्हणते पळलोच आता आम्ही. हा तेव्हा नारायण कुचेचा दमच खात नाही. तेव्हा म्हणतो एवढा मग पडला म्हणलं मी तो पळलोच. मग आता 20 सालच आवडलो, मग खेळच पांगला. मग आपल्या नादी लागला का असं होत असते. हा सोपं नाही. म्हणून मी कसले नेते येऊन माझ्याजवळ बसले
तुम्ही शंका घेऊ नका फक्त. आता ते येते मी काय करू त्याला येऊ नको म्हणलं तर ते म्हणतो तुम्हाला शेद्याच्याच द्या पण येतो. आता काय बोलू मग. आणि मी चुकल्यावर शेत देतो असं नाही देतो पण खपा खप देतो. मी विचारत नाही करीत मग. माझ्या आई बहिणीपेक्षा माझ्या मराठा समाजापेक्षा मला कोणी मोठं नाही. मी फक्त इज्जत माझ्या मराठा समाजाचीच करतो. बाकीच्यांची करतो पण माझ्या समाजाच्या विरोधात जाणाराची नाही करत. मी सगळ्या जाती धर्माची इज्जत करतो पण माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याची इज्जत मी नाही करत. मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि काय गरज आहे बरं कोणाची. एकटाच 50-55% मराठा सगळ्याची पाठ पुरतो. काय गरज आहे कोणाची. फक्त यांनी जी वस्तू आम्हाला हातात घ्यायची ती घ्यायला लावून ती का मराठीने हातात घेतले रे बाबा. अरे तू बांधावर बी भेट बांधावर बी ठोक मग लय अवघड असते ती. त्याला काहीच सतत नाही. आणि आमच्याकडे तर कशाचीच गरज नाही. नसतं हात जरी खाली केला तरी हातात येते. त्याच्यामुळे मराठ्यांना आम्हाला त्या वळणावर जायचं नाही. तुम्ही आणू पण नका. तुम्हाला म्हणून सांगतो मी की मला वेळ गरजेचं असतं. मी शेवटचं टोक गाठत नाही. तुम्हाला माहिती आहे जातीवाद काय असतं. एका 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. मराठ्यांचे अधिकारी आहेत ना त्यांना काय भाषा सुरू आहे माहिती आहे का. आता नाही या 4-5 महिन्यापासून नाही. आधी काय भाषा होती. एखाद्या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले हे दुसरे गचपाणी तो मराठ्याचा आहे म्हणून काम करीत नाही का आमचं घेऊन देण्याचं दडपण. ते बिचार घ्यायचंय. मराठ्याची जात मागं नव्हती. मराठीची जाती एक नव्हती. ते घ्यायचं. त्याला करायचं नसलं तरी काम करायला लागायचं. एवढे दहशत. मग कोणत्या क्षेत्रातला अधिकारी असू द्या मराठ्याचा 2-3 क्षेत्र आहेत त्याच्यात धरा. डॉक्टराकडे जाणार मराठ्याचा म्हणून बिल कमी करेना काय वावर इकेव ना दिन भरणं बिल त्याच. वकिलाकडे बी एखादी केस काही लढली का मराठ्याचा म्हणून इतकी फी मागतो काय काय गेलता मग तिकडे दुसरीकडे मरणा. ही असली साडीसाठी. मराठ्याला कुणी दिसला मराठ्याचा नेता दिसला ना बाहेर होतो मराठ्याचे मंत्री झाले म्हणून मग काम करेन नका. त्यात मराठ्याचा काय संबंध रे. तुमचे मंत्री झाले आमदार झाले का म्हणलो का मी तो त्या जातीचा आहे म्हणून झालं का. 25-25-30 वर्ष माझ्या मायबाप मराठ्याने सगळ्या जातीचे लोक निवडून दिले. मराठा म्हणला का कवा तुम्ही त्या जातीचा आहे का म्हणून केलं का. आणखीन म्हणला नाही. यांना एक खोड लागली म्हणून तुम्हाला 2-3 कामं सांगतो. इथून पुढं मराठ्यांना गोरगरीब जर कोणी अडचणीत आणायला लागलं ना बघ्याची भूमिका घ्यायची नाही. सगळ्यांनी त्याच्या मदतीला जायचं. अजिबात अन्याय सहन करायचा नाही. मी का तुम्हाला दांडे घेऊन त्याच्या अंगावर जा नाही म्हणलो. भांडणं नाही करा म्हणलो. त्याला जर कोणी अन्याय करत असलं तर समोरून मोटरसायकल घेऊन चाललं तर जागेवर ब्रेक मारायचं त्याच्या मदतीला जायचं. गप म्हणायचं त्याला काय त्रास देऊ नको माझाच भाऊ येतो. हे आपल्याला सपोर्ट करावा लागणार आहे. भांडण नाही करायचं. तुम्ही नुसते उभा राहा सगळी दहशत बंद होती. तुम्ही न उभा राहिल्यामुळे यांचं साधायला लागलं. कसलं आग्रह येतोय त्याला ढेंडळता येईना आणि मराठ्याला शिक देऊन जात. कशामुळे सहन करायचं. पाय कोणाला लावायचा नाही कोणाचा पाय पण नाही पडायचं. यांच्या हातात मराठ्यांनी सत्ता दिली म्हणजे काय तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार काय. दुसरं काम मराठ्यांच्या अधिकाऱ्याला कोणी त्रास दिला ना डायरेक्ट मदतीला जायचं. मग व्यावसायिक मराठा असन डॉक्टर असन वकील असन कोणताही मराठा शासन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात असन त्याच्या मदतीला जायचं नसता मग यातल्या छगन भुजबळ सारख्या भंगार लोकांचं साथ होतं. ज्यावेळेस जात मागाय वाटतं ना त्या टायमाला बरोबर ते वापर करतात नसता परेशान करतात. कित्येक तरी अधिकारी असे की ते जातीवादी जाणून बुजून घालून पाडून त्यांना बोललं जातं. अजिबात सहन करायचं नाही. इथून पुढे आपण सुद्धा आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांना आपल्या जातीच्या नेत्याला सुद्धा पण आपल्याकडून असणाऱ्या जेलमध्ये जाणाऱ्याला तर साथच नाही देत जाऊ द्या मध्ये साथ द्यायचं शिकायचं. गोरगरीब मराठ्याला साथ द्यायचं शिकायचं. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या उद्योग क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतोय. साथ द्यायचं शिका. आपला समाज वाढला पाहिजे. आपला समाज प्रगत झाला पाहिजे. विचारानं मोठा झाला पाहिजे.
आपले लेकर अधिकारी झाले पाहिजे. तुम्हाला सांगतो, बढती असते ना, बढती नोकरीला लागल्यावर, यांची बढती आपली जर होणार असली ना, त्या जागेवर उठी देतात आपल्या अधिकाऱ्याला आणि त्यांचा अधिकारी तिथं बशी. काय जातीवादी येते यार तुम्ही, भंगार विचाराचे, तुम्ही बरबाटलेले विचाराचे असले लोक. किती वाईट घटना ऐकताय तुम्ही, लक्षात येत आहे तुमच्या. आपल्या बढत्या सुद्धा होत नाहीत, केंद्रीय कॉलेज सुद्धा आपल्या लेकराला मिळत नाहीत, उच्च शिक्षण आरक्षणामुळे घेता येत नाहीत आणि आहेत त्या अधिकाऱ्याला त्रास दिला जातो. म्हणून आरक्षण गरजेचं आहे. आरक्षण आपल्याला काही झालं ना मायबाप हो, मिळवायचं म्हणजे मिळवायचं. इथून पुढं पक्षाला नेत्याला बाप नाही मानायचा, आपल्या जातीलाच बाप मानायचा. त्यांचे पोरं मोठे होऊन गेले, आपले पोरं कधी मोठे होणार आहेत? काहीच गरज नाही. गोरगरीब एकमेकाच्या मदतीला आले ना, काहीच गरज नाही कोणाची. बरं मी कोणासाठी करतोय सांगा? गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेतच म्हणून. नाही तर मला काही दिलं असतं भाऊ येईनी. अगं बाय 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 बाय, तुम्हाला सांगतो, मी इथून दुसऱ्या राज्यात जरी गेलो असतो ना, तरी तुम्हाला सापडू नसतो. हो ना, खोटं बोलतो काय तुमच्या मनात? सापडू नसतो. गबाळ घेऊन गेलो असतो, तिकडे मोकली बायकून मी दोघंच राहिलो असतो, तुम्हाला सापडो बी नसतो. पण तुमचं रक्त ऐकून माझा संसार मोठा करणारी पैदास माझी नाहीये, कारण मी क्षत्रिय मराठा. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, मैदानात उतरायचं नाही, गद्दारी करायची नाही, मैदान सोडून मागं नाही फिरायचं. हे क्षत्रिय धर्माचा, क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. मैदानात उतरायचं नाही, उतरला तर मागे सरकायचं नाही. कोणाची संगनमत करून तह करायचा नाही, कोणाची संगनमत करून दगा फटका करायचा नाही. क्षत्रियांनी लढाई समोरासमोर लढायची, पाठीमागून नाही लढायची. मैदानात उतरलं एक तर विजयाचा टिळा लावून यायचं, नाही तर मरण घेऊन वापस घराकडे यायचं. तसं वापस यायचं नाही. हे क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे. आज 10 महिने झालोय मैदानात उतरलोय, एक इंचही मागे सरकत नाही. कोणत्या वेळेला मरण येईल हे मला माहित नाही, तरी हटत नाही. माईबापू, यांना आपल्या वेदना नाही कळायचे. माझा या संभाजीनगर मधल्या मराठ्यांच्या साक्षीनं फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना सवाल आहे, तुमच्या घरातली माता माऊली तशी तुम्हाला आमच्या घरातली माता माऊली का वाटत नाही? कारण आजचा राजा तुम्ही आहे, आजचं पालकत्व तुमच्याकडे, न्याय देण्याची भूमिका तुमची आहे. जर एखाद्या मागणीसाठी तुमच्या घरातली आई बहीण चार महिन्याचं लेकरू मी आज पहिल्यांदा बघितलं आंदोलनात आलेलं. आईच्या कमरेवर होता, वरून पाऊस सुरू. मीडियाच्या बांधवाने ते दाखवलंय. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब वेदना साधी नाहीये, तुम्हाला नाही वेदना कळायची. फुकट मराठ्याच्या मतावर मोठे झालेले तुम्ही बोकेत, मराठ्यांच्या जीवावर खाऊन तुम्हाला ढेऱ्या सुटल्यात. पण मराठे जर मागास लागले तर ढेरी सापडणार नाही, पाठड बी सापडायचं नाही तुमचं. तुम्ही समजून घ्या. माझे आई बहिणी पावसात रस्त्यावरती मला किती वेदना होत असतील. आमचे लेकरं एका टक्क्यावर हुकल्यावर आम्हाला किती वेदना होत असतील. आम्ही कधी जातीवाद नाही करत, पण तुम्ही आमच्या पवित्र मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला. फडणवीस साहेबांनी आम्ही कधी जातीवाद केला? मी आत्ताचं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस सगळ्या सोयऱ्याचं अध्यादेश आधी सुद्धा काढायची ठरली, त्यावेळेस सरकारनं मला विचारलं, आपण मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू. म्हणलं आम्ही
छगन भुजबळ सारखे आपल्या बुद्धीचे नाहीयेत. सगळ्या जाती धर्माच्या लेकराला अंमलबजावणी करा. सगळ्यांच्या लेकराचं चांगलं होईल. त्याच्यात जात कशाला आणायची? सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीत सगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षणामध्ये जाणार आहेत. दुसरं, मोफत मुलींना शिक्षण केलं. त्यावेळेस सरकार म्हणलं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करू 100%. म्हणलं याच्यात कशाला जात आणायची? लेक बाळी सगळ्यांची. सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा. ही मराठ्यांची अवलाद आहे आणि मराठ्यांचे संस्कार आहेत. नाही करत आम्ही जातीवाद. फक्त तुमचं दुखणं एक आहे, तुमची जात एक आली त्यावेळेस जातीवाद नाही, आणि माझी जात एक आली की तुम्ही जातीवाद म्हणता. वाह, तुम्ही हजारो वेळेस पडला त्यावेळेस तुम्हाला काय नाही वाटलं. यावेळेस मराठ्यांनी नाही पाळलं तरी माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही डाग लावला की आज तुम्ही पाळलं म्हणून. मराठ्यांना त्रास देऊ नका. मी त्रास सहन नाही करू शकत. आमची खतखत, आमच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या. ज्यावेळेस आमचा मराठ्यांचा बाप ऊस तोडायला जातो ना, लेकर घरी ठेवतो, सांभाळायला म्हातारे आई बाप आहेत. पोरगा ऊस तोडायला गेलाय, पोरं शाळेत येत, एक छोटं पोरग पात्राला ठेवलंय. ऊसाच्या मुळीवर स्वतःच्या काळजाला बसले या मराठ्यांच्या लोकांना. पूर्ण तोडायचा होईपर्यंत आई बापानं मागं वळून सुद्धा नाही बघितलं. ऊसाच्या मुळीवर ठेवलेलं पोरग आहे की मेलय. ही साधी सोपी वेदना नाहीये. कारण ऊस यासाठी तोडायचा आहे की माझे लेकर शिकून मोठे झाले, ते जर अधिकारी झाले तर माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला यायचं नाही. सरकारला ही वेदना माझ्या मराठ्यांची कधी कळणार आहे? माझा हमाली करणारा मराठा त्यालाही वाटतंय माझं लेकरू अधिकारी व्हावं. एसटीवर ड्रायव्हर असणारा, टेम्पोवरती ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांनाही वाटतंय माझं लेकरू अधिकारी व्हावं. रिक्षा चालणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी व्हावं. म्हणून मायबापाओ, शेतकरी मराठ्यांचंही म्हणणं आहे माझं लेकरू अधिकारी व्हावं. परंतु यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि आपल्या विरोधात रान उठवले. मागणी काय? आपण जातीवादी नसून यांची मागणी काय? जातीवादी कोण याच्यावर सिद्ध होतंय. छगन भुजबळनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र केले आणि या भारत देशात आतापर्यंत कोणाच्या सरकारी नोंदी सापडलेल्या नाहीत. भारत देशात सरकारी नोंदी ओबीसी आरक्षणातल्या फक्त मराठ्यांच्या सापडल्यात, फक्त मराठ्यांच्या. त्या नोंदी रद्द करा म्हणतोय छगन भुजबळ आणि चारही बाजूनं मला घेरायचा आणि उघडं पाडायचा प्रयत्न केलाय. सरकारने सुद्धा मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय. कारण काय? हे पोरग इतकं निष्ठावान आहे. हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही. याला चारही बाजूने घेरा, याला एक तर बदनाम करा, नसता याचा काहीतरी घातपात करा. सरकार, छगन भुजबळ, तुला काय सांगू आता? तू काय घातपात करणार आहे बरबा? किंवा सरकार मला काय घातपात करीन? मा तू, मी त्या दिवशीच बेडातून सांगितलं, फक्त रातची झोपल्यावर येऊ नको. जो कोण मला मारणारा येणार आहे ना, त्याला म्हणा फक्त मी जागा असल्यावर तो एका बुकीत जातो नाही पाडे का मराठीच्या आवलाच सांगणार. तू काय मला साधं सोपं समजतो का काय? मी फक्त वजनाने कमी, बाकी कमी नाही. आणि मला ते येड समजत ते छगन भुजबळ. मला म्हणतंय कसलं काही नाही दिसतंय, येड आहे, त्याला अभ्यास नाही. मी कसला काही दिसतो? तुला काय करायचं? मला काय लग्न करायचं? तो आहे संग तो काय मुख्य घ्यायचे का मला? तुला काय करायचं? मी कसला दिसून दिला? तुला काय घेणं? माया मायबाप मराठ्याला मी चांगला दिसतोय, आपले माय लेकरच नातं आहे, आम्ही आमचं बघू. तुला करायचं काय? तो या सगळं काय मला लग्न करायचं नाही आणि तू त्यात लायकीचा आता राहिला नाही. त्याच्यामुळे सांगतो तू माया नादी लागू नको. मला नाही राहत मग ब्रेक. कारण मी हे स्वाभिमानी, मी मिंदा नाहीये 1 रुपयाचा कोणाचा. त्याच्यामुळे मराठ्याला बोललेला माय जाती मग तळपायचा मस्त का?
मी ते बेगडी फिगडी नाहीये, भंगार क्वालिटीचे अवलाद आपली नाही. आपण क्षत्रिय मराठा आहे, तुमच्या रक्तामासाचा आहे, ओरिजिनल जातवान अवलाद आहे मराठ्यांची. आपण बदलत फिदलत नसतो, भेद भेद नसतो. छगन भुजबळची इच्छा आहे दंगल घडावून, मग इच्छा आहे होऊनच द्यायची. आणि नाही झाली त्याच्या मनासारखं नाही झालं की त्याला चक्कर बसत. त्याच्या लोकांनी सांगितलंय मला, त्याला चक्कर येते. काय म्हणतात तर त्याला, तोंडाला फेस येतं त्याला काय म्हणतात, हा त्याला ते ते यायला लागलं आता. आणि त्याची इच्छा मी पुरीच होऊन देत नाही दंगलीची. आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो, शांतीचं युद्ध कोणालाच पेरत नाही, तुम्ही फक्त शांत राहा. यांच्या छातीवर बसून तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देतो, तुम्ही काळजीच करू नका. त्याची इच्छा पुरी झाली नाही दोनदा, तेवढंच सांगतो. आता त्यांनी डाव टाकला, आंदोलनात पुढे आंदोलन असतं का, भांडण होणार का नाही. यांना भांडण विकत घे सांगितलं कोणी. धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मराठ्याने हातात घेतलाय, मुस्लिम आरक्षण सुद्धा मराठ्याने हातात घेतलंय. आता नवीनच कायकाडी समाजाचं आपण घेतलं हातात. आता राजपूत समाजाचं, लिंगायत समाजाचं काय चुकीचं बोलतो आपण. त्यांना मिळालं पाहिजे, दलित बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, काय चुकीचं सांगतोय आपण, हे त्याला खपत नाही. त्यांनी काय डाव टाकला, मला बदनाम कसं करायचं बघा. जे आज 3 प्रयोग सरकारनं संभाजीनगरमध्ये केलेत, असेच 3 प्रयोग तिकडे केले, त्याच्यात यशस्वी झाले नाही. याच्यात किती होते तुम्हाला बघून द्या 2 दिवसात. 3 टाकला पहिला, आपल्या आंदोलनाच्या पुढे आंदोलन बसल्यावर दोघांच्या गाड्यात तिथूनच येणार. गाडीला गाडी नाही घासली तरी ते शेत देणार, गाडीत दगड हाणणार आणि म्हणणार मराठ्याने आमच्या गाड्या फोडल्या. हे छगन भुजबळला आंतरवालीच्या पुढे आंदोलन बसल्यावर घडून आणायचं होतं. त्याचं कारण सांगतो, आमची 10 महिन्याची परवानगी आमची रद्द झाली आणि त्यांना परवानगी मिळाली. एवढ्या टाकले आहेत ना मग आम्हाला छगन भुजबळ. पण तो आता मला शब्द नाही वापरायचा, पण तो ह्यालाही पुढचा आहे. हा वाचतात फक्त इतक्या वर्षात तुला मीच लागलोय, नाही तर तो सगळ्याला धमक्या टाकून तो असा दिलेला आहे. म्हणजे मागचा पक्ष तो धमकी टाकून मोरडा, आता ह्यो बी मोरडा इकडं आला. आता भाजप बी मोडीणार आहे, तुम्हाला माहिती. भाजपात एक मराठ्याचा माणूस ठेवत नाही. तू देवेंद्र फडणवीसचं वाटोळं केल्याशिवाय तो बाहेर निघत नाही. इतका अपेक्षा पायाचं आहे ते दलिंदर सगळ्या दुनियाचं. त्याने डाव टाकला, मग मी तो बी बंद पाडला त्याचा ती डाव होता. त्याने दुसरा टाकला, मग आज जुनं गाव शिव दिलं त्यांनी. आणि तिथं यांची रॅली कधी गेली, पाठ 4 वाजता. हे माझ्या जुन्या गावात केव्हा आले, रात्री 8 वाजता. इतक्या लवकर काय तुमचं. त्यांनी त्यांच्याच गाड्या फोडिल्या माझ्या जुन्या गावात, आणि त्यांनाच गोटे आणले आणि तेच पळले. मराठीत लोक खुशाल घरी बसले. त्यांचा तिथं डाव फेल झाला. कारण त्याला असं सांगायचं होतं, जरांगे पाटलाचं ते गाव आहे आणि जरांगे पाटलाच्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला आणि दंगल घडली. इतका नीच विचाराचा छगन भुजबळ. असला माणूस कोणत्याच आई बापाच्या पोटी येऊ नये. ही असली दलिंदर जात कुंकड दुसरीकडे जन्मालेली प्रवृत्ती. त्याने तिसरा डाव टाकला, रॅली काढायला लावली. त्यांनी कुणी, छगन भुजबळनी. काही ओबीसीच्या नेत्याला कुठं काढायला लावली, आंतरवाली. दुसरीकडे महाराष्ट्रात जळले का तुला डांबरी रोड, तिकडे तर फडला कुठं. आंतरवालीत काय का, मग आंतरवालीत शिक्षा द्यायची आहे. ते डीजे मराठ्याच्या घरापुढे उलट तोंड करून लावायचा. मग राग येणार ना, तुम्हाला बी येणार का नाही. आपण समजा ओबीसीचं पुढं लावल्यावर त्याला राग येईन का नाही, मग आम्हाला बी येत असेल ना. मग आंतरवालीत लावला आणि ती मिरवणूक सुरू झाली. मला कळालं की मी मराठ्याला फोन लावला. एकाने म्हणलं त्यांना विरोध करायचा नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सगळ्याला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, कुणीही त्यांना बोलायचं नाही. मराठ्याने रिटून भाकरी खाल्ल्या झोपल्या घरात. ते ह्या गल्लीतून हिंड त्या गल्लीतून हिंड गेलं. तिथं डाव हुकला त्याचा डाव मी एकही यशस्वी होऊ देत नाही. आता त्यांनी इतकं जाणून बुजून मागा लागल्यामुळं, मला उघडं पाडायचा सरकारनं प्रयत्न केल्यामुळे माझाच मराठा जागा झाला. आणि त्यांनी जितका मला आणि माझ्या समाजाला विरोध केला, तितका मराठा ताकदीने पेटून उठला. कारण त्यांनी इतकी वाईट कृत्य त्याच्या जीवनात केलं की ज्या नोंदी निघाल्यात त्या नोंदी रद्द करा म्हणला. तेव्हापासून तो मराठ्याच्या मनातून उतारला. कारण त्या नोंदी सरकारी आहेत, त्या रद्द
देव आला तरी होत नसत्यात, देव आला तरीही त्या रद्द होत नसत्यात. त्या रद्द करा, शिंदे समिती रद्द करा. मागणी विभागान कशी करतो आणि मी मंडल कमिशन रद्द केल्यावर मग काय खासेन? ढेकळं खासेन का? मग ढेकळं खासे. मंडल कमिशन उडो तुम्हाला माहिती, फक्त मला ओबीसीचं वाटोळा करायचा नाही. नाही तर मंडल कमिशन 15 दिवसाच्या आत बरखास्त खाल्याला दिसत. सगळं 27% ओबीसीचं आरक्षण रद्द होऊ शकतं. फक्त मला गोरगरिबाचा वाटोळा करायचा नाही. तू मला साधं समजू नको. छगन भुजबळ आपले कांदे खाय नीट राय. तुला सांगतो डबल डबल जर माय नादी लागला ना, काय म्हणालेत लोक माहित आहेत तुला? यावल्याचे लोक म्हणते जरागे पाटील जरी म्हणले की याला निवडून द्या तरी आम्ही याला पाडीत असतो. गिरीश महाजन साहेबाचा मागे दणका सुरू झाला. आता 1,36,000 कुणबी मराठी आहेत त्यांच्या मतदारसंघात. 1,36,000. ते म्हणतात याला पाडीत होतो आम्ही. शेवटी आम्ही कुणबी मराठी आहेत ना म्हणी. हे तुम्हाला बोलतोय मराठ्याला, आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. कुणबी मराठी म्हणते तुम्ही मराठा जात येईल याचा स्वाभिमान पाडतो. लय जणांचा कार्यक्रम लागणार आहे. नसता इथून पुढं मराठ्यांच्या विरोधात बोलायचं नाही. मराठ्याला लागतं ते द्यायचं. आपण तुम्हाला माझा शब्द आहे, आपल्या लेकराला आरक्षण ओबीसीतून दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला आणि बलिदान जरी गेलं तरी मी मागं हटत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त एकजूट अशीच ठेवा. ही एकजूट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळेपर्यंत एकानंही फुटू द्यायची नाही. सगळ्यांनी शांतता ठेवायची, शांतता राहू द्यायची. उद्रेक जाळपोळ कुठेही मराठ्यांनी करायचा नाही. छगन भुजबळचं स्वप्न साकार होऊ द्यायचं नाही. मग आता आपण ठरवू 20 तारखेला कोणत्या तारखेला बैठक घ्यायची. 288 पाडायचे का उभा करायचे आणि मुंबईला केव्हा जायचं. आता सगळ्यांना पुन्हा एकदा आपले मनापासून आपण लाखोच्या संख्येने जमलात त्याबद्दल तुमचे कधीच मराठा समाज ऋण विसरणार नाही. पण मायबापाओ तुम्हाला हात जोडून सांगतो, इथून पुढे कधीच एकजूट फुटू द्यायची नाही. हाक मारली की मिळाल त्या वाहनाने एकमेकाच्या मदतीला जायचं. सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यायची. आणि तुमचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि शब्द देतो की तुमच्या लेकराला, महाराष्ट्रातल्या करोडोना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी हा मनोज जरांगे 1 इंचही मागे सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरी लावा. 1 मिनिटासाठी जागेवर उभा राहा. हे विराट रूप महाराष्ट्राला नाही भारत देशाला कळू द्या. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावा आणि ड्रोनवाल्यांना विनंती आहे की या ड्रोनच्या साहाय्याने हे विराट रूप मराठ्यांचं या सरकारला दिसून द्या. आले ठेप्याला तर हाई, जर सरकार ठेप्याला नाही आलं तर हे विराट रूप मुंबईकडे आता जाणार आहे. सगळ्यांना विनंती आहे, 2